पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारतात वेगाने घडामोडी घडतात। लष्कर, नौदल, वायुदल तिन्ही दलांना सज्जतेच्या सूचना देण्यात आल्या। वायुदलाला तर सूचना येताच 2 मिनिटात सज्ज व्हा असे आदेश देण्यात आले। त्यामुळे युद्धाचे ढग आता गडद होताना दिसतात। भारतीय हवाई दल 2 मिनिटात सज्ज व्हा। केंद्राकडून हवाई दलाला महत्त्वाचे आदेश। नियंत्रण रेषेवर तणाव वाढला। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आता पाकच्या नापाक कारवाया हाणून पाडण्यासाठी सज्ज झालाय। लष्करासोबतच आता नौदल आणि हवाई दल सुद्धा तोडीस तोड उत्तर देण्यासाठी तयार झालेत। पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने व्हिसा रद्दसह महत्त्वाचे निर्णय घेतल्यानं पाकिस्तान चांगलाच धास्तावला। त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने सीमेवर हालचाली वाढवल्यात। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफा आणि शस्त्रास्त्रांची जमवाजमव सुरू आहे। त्यामुळे भारत सुद्धा पाकला सणसणीत उत्तर देण्यासाठी सर्व बाजूंनी सज्ज झाला। आता तर हवाई दलाला 2 मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे। इनसाइड जे टार्गेट असतात साधारण 60 किलोमीटरच्या वर किंवा 50 किलोमीटरच्या वर त्याच्यावर एअरफोर्स तर्फे बॉम्बिंग किंवा स्ट्रायपिंग केलं जातं। त्याच्यानंतर आमच्या जे इमिजिएट विसिनिटीमध्ये असतील टार्गेट त्यांची, जशी की आम्हाला जिथे अटॅक करायचा आहे त्याच्या आजूबाजूला जर डिप्लॉयमेंट चालू असेल तर त्या डिप्लॉयमेंटवर सुद्धा एअरफोर्स अटॅक करतं। एअरफोर्सची 2 याच्यात कामं असतात। एक म्हणजे इमिजिएट टार्गेटला स्ट्रायपिंग करणं किंवा रॉकेटिंग करणं, आणि दुसरं म्हणजे डीप टार्गेटला बॉम्बिंग करणं आणि त्यांना फ्रंट टार्गेटपर्यंत येण्याला मज्जाव करणं किंवा रोखणं। दरम्यान हवाई दलाला असा आदेश देणं ही युद्धजन्य स्थितीत खूप महत्त्वाचं मानलं जातं। या अलर्टला एप्रिल अलर्ट असं म्हणतात। हा अलर्ट काय असतो याची माहिती संरक्षण तज्ञ अभय पटवर्धन यांनी दिली आहे। आदेश खरंच चिंताजनक आहे जर खरंच दिला गेला असेल तर, कारण ज्या वेळेला लढाई सुरू होते त्यावेळेला जनरली वायुसेनेला एप्रिल अलर्ट दिला जातो। ह्या एप्रिल अलर्टमध्ये सगळे जे वैमानिक असतात ते एका क्रू रूममध्ये बसलेले असतात, रेडी टू फ्लाय ॲट एनी टाईम, आणि हुटर वाजल्यानंतर किंवा भोंगा वाजल्यानंतर सगळे आपल्या आपल्या एअरक्राफ्टकडे जातात। त्या एअरक्राफ्टचे जे मेंटेनन्स स्टाफ असतो त्यांनी एअरक्राफ्ट तयार केलेलं असतं, त्याच्यावर पूर्ण शस्त्रास्त्र चढवलेली असतात, आणि हे लोक फक्त जाऊन एअरक्राफ्ट स्टार्ट करतात आणि उड्डाण करतात आणि आपल्या लक्ष्याकडे जातात। याला तुम्ही एप्रिल अलर्ट किंवा स्टेट ऑफ व्हेरी हाय अलर्ट असं म्हणतात। पण हे त्यावेळेला होतं जेव्हा युद्ध नक्की सुरू होणार आहे। हवाई दलाला असे आदेश मिळाल्यानंतर कमांडिंग ऑफिसर तत्काळ अलर्ट जारी करतात। एअरबेसवर सर्व कर्मचारी आणि विमानांना तत्काळ तयार केलं जातं। लगेचच रडार प्रणाली सक्रिय केली जाते। हवाई संरक्षण व्यवस्था सक्रिय केली जाते। यामध्ये क्षेपणास्त्र आणि इतर हवाई संरक्षण प्रणालींचा समावेश असतो। हवाई दलाचे सैनिक आणि उपकरणं तयार केली जातात। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला। निरपराध भारतीयांवरच्या या हल्ल्यानं प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय। आपल्या काश्मीरला उद्ध्वस्त करण्यासाठी कट रचणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर देण्याची मागणी होतीये। आता हवाई दलाला 2 मिनिटात सज्ज होण्याच्या सूचना देण्यात आल्या। भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।